आयुष्य सुंदर आहे, खूप सुंदर बनवू शकतो बघा हसत खेळत राहून, आनंदात राहून. हे दवाखाने आणि हे मला सांगा, बीपीची गोळी खाणारे असतीलच इथं. लक्षणं कधी वाचलेत का तुम्ही? बीपीचं लक्षण हे आहे की एक कोणतं हात वरती करा बघू ज्यानं वाचलंय. पुस्तकात, व्हॉट्सअप वरती नाही. वाचलंय का कोणी? बीपीची ही लक्षणं असतात. मग तो आजार आहे कसं मान्य करता हो तुम्ही? पाया पडून सांगतो, काही असू दे, लक्षण असल्याशिवाय आजार मान्य करायचा नाही. मी म्हणते बघायचंच नाही. साधं सूत्र लक्षात ठेवायचं परमेश्वराने दिलेलं, वेळेच्या अगोदर तुम्ही जाणार नाही. आणि वेळ आल्यानंतर मीच काय, माझ्या बापाचा मशीन लावलं तरी तुम्ही थांबणार नाही, कारण आमचं बापन ढाकालंय वरती. बरोबर आहे? वेळेच्या अगोदर कोण जात नाही. त्यामुळे कशाला उगाच येत. आमच्याकडे कोल्हापूरच्या भाषेत म्हणायला गेलं ना तर ते खाजवून अवदाला उठवणे म्हणतात का नाही, ते असे प्रकार आहेत बघा सगळे ते. आणि पुणेरी भाषेत सांगायचं झालं तर काम नाही घरी लवंडून भरी म्हणतात का नाही, तसं आहे ते सगळं. हे काय बिनकामाचं आहे का? आपल्याला काम नाही का हे सारखं तपासण्या करा. ते शुगरवाले तर घरातच घेऊन बसले असतात. आपण गुळ्यान बायकोला लगेच गुळ्यान म्हणते. कशाला तपासता? बघा खाण्यापिण्यावरती सगळं आपलं शरीर अवलंबून असतं. साधी गोष्ट सांगतो, गाडीला चांगल्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकलं तर चांगली चालते. एखाद्या खराब भेसळ जिथे मिळते तिथं पेट्रोल टाकल्यावर गाडी कशी जाणार? अडकणार, कार्बोरेटरला कचरा येणार. बरोबर आहे का नाही? हे लक्षात घ्यायला पाहिजे. खाणं पिणं व्यवस्थित ठेवा बघा. पिणं म्हणजे ते नाही, नाहीतर जाल प्यायला म्हणणं त्यांनी सांगितलं, प्यायला पाणी पिणं मी म्हणतोय. सगळं योग्य, आहार व्यवस्थित ठेवायचा आणि व्यायाम करायचा. 24 तास आहेत तुमच्याकडे. 24 तासाचं टाइम शेड्यूल केले का तुम्ही कधी? 6 तासाची झोप बास आहे. मी म्हणतो 8 तास झोप लागतो. 16 तास तुमच्याकडे शिल्लक आहे. काय करता 16 तासामध्ये? 10 तासाची ड्युटी धरा, म्हणजे 1 तास जायला 1 तास यायला आणि 8 तासाची तुमची ड्युटी काय असेल ते. 10 तास गेले तरी 6 तास शिल्लक राहतात. काय करता 6 तासामध्ये? ह्याला जाताना पण मोबाईल घेऊन जातात. परवा एक आलं होतं 25लं होतं. मला म्हणते कोटा साफ होत नाही हो, बाकी काय नाही. मी म्हणलं मोबाईल घेऊन जातोच का नाही? होय तर आता 15-20 मिनिटं लागतात. 15-20 मिनिटं, अरे मिनिटाचं काम नाही ते. खायला 3 मिनिटं लावते आणि जायला 15 मिनिटं. दळतो का काय तिथं आज जाऊन? काय कळतच नाही. ते जाऊन बसलेलं असते व्हॉट्सअपवर, सगळ्यांना मेसेज सेंड करते. जे सेंड करायला गेलं ते करायचं राहिलं, दुसरंच. लक्षात ठेवा, कसं आहे, आयुष्य परत परत नाही. हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं. साध्या साध्या गोष्टी करायच्या. घरगुती उपायांमध्ये आपण बरं होऊ शकतो. ही बॉडी आहे ना, लो मेंटेनन्स मध्ये चालते. तुम्हाला माहिती आहे का? जेवढा जास्त तुम्ही महागातला ड्रेस घालाल किंवा साडी जी नेसाल तेवढं जास्त जपायला लागतंय की नाही त्या साडीला? स्वतःला जपत नाही, खरं साडीला जपतात बघा. साधी साडी सुद्धा तुमच्या अंगावर 10,000ची वाटली पाहिजे, असं शरीर पाहिजे. हे काय चंदीगड बुडालं एवढं चालताना असं चालते, मुस 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 करते. त्याला कसली साडी नेसवा, काय उपयोग आहे का? अर्धी साडी लोळतच येते, काय काही उपयोग नसते. परवा एका लग्नाला गेलो होतो, हे काय सांगायचं, झाबर कंपनीतला आणलेलं तर काय कुणा शब्द आणला असलं जास्त मुलगी होती. मी मुलगीच्या बाजूने होतो. मी मुलग्याला गिफ्ट देऊन आलो. ते असलं होतं मरतुगड. आणि मुलगी मात्र एवढी जाडच्या जाड. मामा सुद्धा तिला उचलायला पुढे येणं झालता. हार घालताना मामाला बोललो तर मामा म्हणला नाही नाही, मला म्हणला मूळ व्याधीचा त्रास आहे, मी उचलू शकत नाही. कारण त्याला माहिती उचललं गेलं तर बाहेर येईल. एवढं 150 किलोचं जनावर उचलणार कोण? नवऱ्याला चढदेशी मित्रांनी उचलला, ह्याला कोण उचलणार? लक्षात घ्या, हे पिझ्झा बर्गर खाऊन ना हे लय डेंजर झाले. आणि लिपस्टिक लावणाऱ्या मुली हसत नाहीत बघा. लिपस्टिक लावतात त्याचा काय ढकला बिपला त्याचा टावका उडतो का? म्हणजे मला ते समजलंच नाही. हसत नाही आणि हसताना सुद्धा हसत असं हसतात. काय सांगायचं? आणि
बर्गर खाताना असं मगरीसारखं एवढं मोठं तोंड असं पसरतात ते खातात बघा ते मेवणी मेवना काय काय बाहेर येते ना ते सुद्धा पण असं खातात. काय असते ते मेवणी काय मेवनीज ते सुद्धा असं ते सुद्धा दादा वाया जाऊ देत नाही दाव. आणि अशी घरात भाकरी जाईत नाही नो नो म्हणते मी डाएटवर आहे मी भाकरी खात नाही मी चपाती खात नाही. हे काय चाललंय हल्ली. तर लक्षात ठेवा शरीर मजबूत ठेवायचं असेल तर दोनच गोष्टी गरजेच्या वेळेत खाणं आणि ती जिरवण्यासाठी व्यायाम करणं. हे न खाणं ते न खाणं म्हणजे तुमचा डाएट नाही बरं का. त्यानं शरीर कमजोर होतंय. शरीर मजबूत करा हिंमत ठेवा आजाराला घाबरू नका. हे आजार काय तो इतर प्राण्याला पक्षाला कुठे गेला सांगा बरं. म्हशीला बीपीची गोळी चालू आहे ऐकलंय का ते. म्हशीला बीपीची गोळी घातली तरच दूध देते नाही तर देत नाही. इतर प्राण्यांना किती प्राण्यांच्या किडन्या फेल गेल्या किती पक्ष्यांना कोरोना झाला. तुम्ही आम्ही काय करतोय विचार करा. साध्या साध्या गोष्टी असतात. म्हणून आजपासून विनंती करतो घरचं खायचं आणि भरपूर खायचं आणि ते जिरवण्यासाठी व्यायाम करायचा. तर पेशींना ताकद येते. तर ते पेशींना पांढऱ्या पेशींना ताकद आली तर ते कोणत्याही जंतूशी विषाणूशी फाईट करू शकतात. तुमच्या पेशींमध्ये अशी ताकद पाहिजे कॅन्सरचा जंतू जरी बॉडीत असला तरी त्याला मारून टाकला पाहिजे न जाता जाता. एवढी ताकद पाहिजे तुमच्याकडे. विष पचवणारी सुद्धा लोक आहेत आजही. आमच्याकडे कोल्हापूरला एक जण आहेत रोज एक विंचू खातो तरी काही होत नाही. आणि आम्हाला चावला तरी आम्ही लगेच काय सांगायचं. मी असे पण लोक बघितल्यात माझ्या आयुष्यात की ज्यांना साप चावला तरी काहीच होत नाही. अशी लोक मी माझ्या आयुष्यात बघितल्यात. ते काय असं त्यांना चावल्यानंतर त्यांना काय होत नाही. मानसिकता बघा. तुमची आमची मानसिकता काय माहितीये का मला काय झालं तर काय करायचं. मग काय राहतोच इथं 200-300 वर्ष जगतोच. काय उपयोग आहे. गुडघेदुखी कंबरदुखी आणि मी म्हणतोय का नाही 200-500 वर्षाचं आयुष्य मिळालं तरी नको. 70-80 वर्षाचा असू दे. आज खरंच या देवीला विठ्ठलाई देवीला मी सांगतो विठ्ठला देवीला विनंती करतो की आम्हाला नको 100 वर्षाचं आयुष्य. यांना पण नको 100 वर्षाचं आयुष्य. 70 वर्षाचं ते 80 वर्षाचं ते पण असं खणखणीत बंद्या रुपयासारखं ते बरोबर आहे ना. बंद्या रुपयासारखं पाहिजे नाहीतर रोग आहे. मी म्हणजे पुरुषांचं ठीक आहे. एखादी बाई जर हंतरुणाला खेळून राहिली ना त्याच्यापेक्षा ती गेलेली बरं. काय उपयोग नाही. सगळे घरचे वैतागलेले असतात. तुम्ही आयुष्यात मिळवलेली मान आबरू शरम मर्यादा सगळं संपून जाते तिथे. आणि लोक फक्त तुमच्या मरणाची वाट बघतात. बाहेरची राहून घरचीच बघायला चालू करतात. पण हंतरुणाला खेळून राहू नका. दिवसभर मरणाचं काम केल्यानंतर संध्याकाळी हंतरून ठीक वाटते पण काम न करता कायमचं हंतरून धरणं हे मात्र आयुष्यात नसावं. हे लक्षात ठेवा. आणि ते जर नको असेल किंवा मरता मरता आपण जे लोक आपल्या मुलांना पैसे घालायला होतो आणि मरतो ना हे एवढे टाळा आयुष्यात. त्यानंतर हल्ली मरण स्वस्त नाही राहिलो. मरता मरता 2 आणि 3 आणि 5 लाख रुपये घालतात माणसं मरता मरता. काहीतरी असं असतात महाभाग की मुलांना कर्जबाजारी करून मारतात. मुलांच्यासाठी काही मिळवू नका चालतंय पण त्यांना मरता मरता कर्जबाजारी करून मरू नका. मुलांच्यासाठी करायचं असेल तर तेवढं करा. आणि तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मी सांगतो घरच्या घरी कसं आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात माणसाचं सौंदर्य म्हणजे पुरुष असो किंवा स्त्री असो त्याचं सौंदर्य आहे ते केसांमध्ये. केस जर छान हवे असतील तर साधं म्हणजे साध्या घाण्यावरच साधं खोबरेल तेल आणायचं. रिफाईन वगैरे केलेलं नको. साधं खोबरेल तेल घेऊन या आणि त्याच्यात कडुलिंबाची पानं आणि आवळा किसून घालायचा. हे तेल उकळवायचं. हिरव्या रंगाचं तेल तयार व्हायला. हिरव्या रंगाचं तेल झालं की 2 दिवस झाकून ठेवायचे. 2-3 दिवस 2-3 दिवसांनी काढायचं ते असं वस्त्रगाळ करायचं. म्हणजे ते पानं असतात ना कापडामध्ये घेऊन ती सुद्धा अशी पिळून घ्यायची आणि ते काचेच्या बॉटलमध्ये ते तेल स्टोअर करून ठेवायचं. हिरव्या रंगाचं डार्क हिरव्या रंगाचं तेल तयार होईल. लावताना फक्त ते शेक करायचं हातावरती घ्यायचं आणि लावायचं. जास्तीत जास्त आठवड्यातून 2 वेळा लावायचं. आठवड्यातून 2 वेळा. ज्या दिवशी लावाल त्या दिवसापासून केस गळती थांबून जाईल. करून बघा ह्या गोष्टी.